चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्यामधल्या विधान परिषद चांगलीच खडाजंगी झाली होती। यानंतर चित्रा वाघ यांना सुषमा अंधारेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले। दरम्यान परब आणि चित्रा वाघ यांच्यातला वाद हा विधानसभा अध्यक्षांपर्यंत पोहोचला होता आणि त्यानंतर दोन्ही नेत्यांना समज देण्यात आल्याची माहिती आहे। मात्र वादावरून शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल केलाय। मात्र आपल्यावर कोणी बोलल्यास आपण त्याला जशास तसं उत्तर देणार असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलेलं आहे। अत्यंत दर्जेदार वैचारिक आणि अभिजात सभागृहाचं अवमूल्यन करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून सातत्याने होताना दिसतोय। कालचा सभागृहातला जो अभूतपूर्व थैथयाट होता, हा थैथयाट या सभागृहाची गरिमा धुळीला मिळवणारा होता आणि त्यामुळे यावर जरा बोललं पाहिजे की मुळात असा थैथयाट भाजपाला का करावा लागतो, भाजपाची ही गरज का आहे। माझं ते वक्तव्य बघितल्यानंतर मला बिग बॉस ची जी सिरियल आहे ना, त्या सिरियलची आठवण झाली की ज्या सिरियल मध्ये एकमेकांची उणी काढली जातात आणि त्याच्यात जेवढं एकमेकांच्या बाबतीमध्ये बोललं जाईल तेवढा त्यांचा टीआरपी वाढतो आणि बिग बॉस खुश होतो। म्हणजे कालची वक्तव्य होती ती कुठल्या तरी बिग बॉसला खुश करायसाठी होती का? एकतर ते सभागृह हे राज्याचं सर्वात श्रेष्ठ असं सभागृह आहे, सर्वात उच्च सभागृह आहे। तिथे एक गरिमा आहे त्याची, तिथे सुसंस्कृत भाषा अपेक्षित आहे आणि त्या सभागृहामध्ये जर अशी भाषा आणि असे वक्तव्य केले जात असतील, अशी एकमेकांची उणी काढण्याची ही पद्धत असेल तर मला असं वाटतं त्या सभागृहाची गणिमेला कुठेतरी ठेस लागण्याचं काम होतंय। त्या अनिल परबने माझ्याकडे बोट दाखवून चित्रा वाघ असं म्हणून मला प्रश्न विचारला, उत्तर देऊ नको। आणि हा प्रश्न फक्त एकटे चित्रा वाघचा नाहीये। अहो तुम्ही महिलांवर दादागिरी करता, तुम्ही असाल मोठे शहाणे, पण महिलांचा अपमान करायचा, त्यांची दादागिरी त्यांच्यावर करायची, त्यांचा आवाज दाबायचा तुम्हाला अधिकार कोणी दिला? आम्हाला हलक्यात घेऊ नका।